बी हेवी मोलॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यासाठी केंद्र सरकारने त्यावर बंदी घातलेली होती 2023 डिसेंबर महिन्यामध्ये. मात्र त्याच्यासाठी एक प्रस्ताव देऊन आता इथेनॉल तयार करण्याची परमिशन जी आहे ती मिळालेली आहे, त्याला मंजुरी मिळालेली आहे. नेमका प्रस्ताव काय होता हे आपण जाणून घेऊयात. माझ्याबरोबर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आहेत. काय नेमका हा प्रस्ताव होता आणि या प्रस्तावाला मंजुरी केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे का? नाही, डिसेंबर 2023 मध्ये कदाचित साखरेचं उत्पादन ह्या वर्षी कमी होईल आणि ग्राहकांना साखर मिळण्यामध्ये अडचणी होतील किंवा साखरेची टंचाई होईल अशा प्रकारचा एक प्राथमिक अहवाल केंद्र सरकारपर्यंत सादर झाला होता. आणि म्हणून केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यामध्ये बी हेवी मोलॅसिस आणि सिरप आणि ज्यूस टू मोलॅसिस त्याच्यावरचे जे आपण इथेनॉल करतो त्याला बंदी आणली होती. पण गेल्या 2 महिन्यामध्ये साधारणतः साखरेचं उत्पादन वाढलेलं आहे, क्रशिंग पण वाढलेलं आहे. आणि महाराष्ट्र आणि गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश हे 4 प्रमुख राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. राष्ट्रीय सहकारी साखर संघाचा मी ज्यावेळेस अध्यक्ष झालो गेल्या 1.5 महिन्यापूर्वी, पहिल्या मीटिंगमध्ये मी हा सर्व आढावा घ्यायला सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आणि सगळ्या राज्यातून माहिती आम्ही उपलब्ध केली. तर साधारणतः हा निर्णय ज्या दिवशी झाला डिसेंबरमध्ये, त्या दिवसापर्यंत जवळजवळ 7 ते 7.5 लाख मेट्रिक टन एवढं बी हेवी मोलॅसिस आपल्याकडं स्टॉकला होतं. कारण कारखाने क्रशिंग करत गेले आणि बी हेवी मोलॅसिस करत ते स्टॉकला गेले आणि मग हा निर्णय एकदमच आला. आता ह्या बी हेवीचं करायचं काय? आणि म्हणून मग आम्ही एक राष्ट्रीय सहकारी साखर संघामार्फत एक प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब आणि सहकारिता मंत्री त्यांच्याकडेच तो विभाग आहे, तो प्रस्ताव दिला आणि त्या प्रस्तावावर गेल्या 1.5 महिन्यामध्ये संपूर्ण माहिती एकत्रित करण्यात आली आणि मागच्या 3 दिवसापूर्वी तो आदेश झाला. आज त्याच्या ऑर्डर्स पण निघालेल्या आहेत आणि एक खूप आनंदाची बाब आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा केंद्र सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि साखर उत्पादन करणारा जो शेतकरी आहे आणि जे कारखाने आहेत त्यांना एक दिलासा मिळाला. कारण यापासून जवळपास 38 ते 40 कोटी लिटर एवढं इथेनॉल आता तयार होईल आणि त्याची अंदाजे किंमत 2400 ते 2500 कोटी रुपयेपर्यंत जाईल आणि तेवढा फायदा हा कारखान्यांना म्हणजे पर्यायाने शेतकऱ्यांना होईल आणि म्हणून एक अतिशय चांगला निर्णय झालेला आहे. तर त्याबद्दलचे आदेश आज प्राप्त झालेले आहेत. बी हेवी मोलॅसिस हे खरं तर म्हणजे साठवून ठेवणं हे थोडंसं रिस्की असतं, त्याचे कारण घातक आहे ते. तर ह्या निर्णयामुळे किती फायदा होऊ शकेल साखर कारखान्यांना? नाही, एकतर ते फार दिवस आपल्याला स्टोअर करता येत नाही आणि त्याच्यातून काही एक्सप्लोजिव्ह पण काही घटना घडू शकतात. आणि बी हेवीपासून जर आपण इथेनॉलच नाही केलं तर बाकीचे बाय प्रोडक्ट्स करायला सुद्धा त्याच्यामध्ये बंदी होती. आता त्याच्यामुळे एक झालं की हे संपूर्ण 7-7.5 लाख मेट्रिक टन जे बी हेवी मोलॅसिस आहे हे संपूर्ण वाया गेलं असतं, म्हणजे वेस्टमध्ये गेलं असतं ते. पण आता ह्याला कन्व्हर्शन करण्याकरता परमिशन दिली. आता 2 ऑर्डर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काढतंय. एक एक्साईज डिपार्टमेंटला ऑर्डर्स निघतील की तुम्ही जेवढा स्टॉक 31 मार्चपर्यंत खाजगी किंवा सहकारी साखर कारखान्यांच्याकडे जेवढा स्टॉक 31 मार्चपर्यंत बी हेवी मोलॅसिसचा असेल त्यांना आता परमिशन इथेनॉल करण्याकरता मिळेल. आणि ऑइल कंपन्यांना पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर्डर्स काढतंय की तुम्ही हा तयार झालेला जो इथेनॉल आहे तो ऑइल कंपन्यांनी खरेदी केला पाहिजे. इथेनॉल तयार करताना कुठली काळजी घ्यायची आहे किंवा अशा काही प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या सरकारकडनं मिळालेल्या आहेत का, की कुठले मेजर्स जर याच्यासाठी घ्यायचे असतील ही जी प्रक्रिया आहे ती करत असताना? नाही, याच्यामध्ये 2-3 सूचना केंद्र सरकारने वारंवार दिलेल्या आहेत आणि आत्ता पण ह्या ऑर्डर्समध्ये पण अशा काही इन्स्ट्रक्शन्स त्यांच्या येतात. एकतर एन्व्हायरमेंटलची दक्षता आपल्याला घ्यावी लागते. दुसरी गोष्ट, हा एक्सप्लोजिव्ह ॲटम असल्यामुळं, कारण हा डायरेक्ट ब्लेंडिंग पेट्रोल डिझेलमध्ये होतो त्यामुळे हा एक्सप्लोजिव्ह भाग आहे. आता इथेनॉलमध्ये त्याची प्युरिटी 99.99% पर्यंत ठेवावं लागते आणि त्यामुळे जे नॉर्म्स ठरलेले आहेत, ऑइल कंपन्यांचे जे नॉर्म्स आहेत
पर्यावरण विभागाचे जे नॉर्म्स आहेत आणि एक्साईज डिपार्टमेंटचे जे नॉर्म्स आहेत ते सगळ्या नॉर्म्सची पूर्तता ही प्रत्येक कारखान्याला करावी लागणार आहे आणि ते करूनच आपल्याला इथेनॉल ऑइल कंपन्यांना द्यावा लागणार आहे. हा जो निर्णय आत्ता आलेला आहे या प्रस्तावावरती हा फक्त 31 मार्चपर्यंत साठीचाच निर्णय आहे का? नाही, 31 मार्चपर्यंत जो स्टॉक आता पुन्हा एक्साईज डिपार्टमेंट प्रत्येक कारखान्यावरती जाऊन स्टॉक व्हेरिफिकेशन करतील. आत्ता सकृतदर्शनी तरी मला वाटतं 7 ते 7.25 लाख मेट्रिक टन बी हेवी मोलॅसिस आपल्याकडे स्टॉकला आहे. आता त्याचं पुन्हा व्हेरिफिकेशन होईल आणि शेवटी हा सगळा स्टॉक असतो हा एक्साईजच्या ताब्यात असतो आणि प्रत्येक जिल्ह्याला एक्साईज सुप्रिटेंडेंट आहे. प्रत्येक कारखान्याला एक एक्साईजचा ऑफिसर डिप्यूट केलेला आहे. पहिल्यापासून ती पद्धत आहे, शासनाची पद्धत आहे ती. आणि मग त्याचं व्हेरिफिकेशन करणं, त्याचे रिपोर्ट्स सादर करणं आणि त्यानंतर मग हे कन्व्हर्शन करायला आता ह्या 3 महिन्यामध्ये साधारणतः आपल्याला हे कन्व्हर्शन करावं लागेल. कारण पुन्हा पावसाळा सुरू झाल्यानंतर परत डिस्टिलरी चालवायच्या म्हणलं तर मग बगॅसचा प्रश्न येतो आणि म्हणून ह्या 2 महिन्यातच आता म्हणजे मे आणि जून जेवढा स्टॉक आपल्याकडे बी हेवी मोलॅसिसचा आहे तो सगळा आपल्याला वापरावा लागेल आणि जास्तीत जास्त त्याचं कन्व्हर्शन इथेनॉलमध्ये करून ते ऑइल कंपनींना द्यावं लागेल. याच्या पुढे जेव्हा पुन्हा एकदा हा साठा तयार होईल म्हणजे आत्ताची ही प्रक्रिया झाल्यानंतर तेव्हासाठी पुन्हा एकदा प्रस्ताव करून आपल्याला परवानगी घ्यावी लागेल यासाठी का आता हा जो प्रस्ताव होता या प्रस्तावाच्या आधारावरतीच पुढचे निर्णय देखील घेतले जातील? नाही, ही परवानगी फक्त आता 7 ते 7.5 लाख मेट्रिक टन जेवढं बी हेवी मोलॅसिस आपल्याकडे शिल्लक आहे 31 मार्च 2024 पर्यंत. इथून पुढं जर काही तयार झालं तर त्याला ही परमिशन नाही आहे आणि म्हणून ह्या परमिशनला मर्यादा फक्त 31 मार्च 2024 पर्यंत आहे. आता यावर्षी मान्सून चांगला येईल असं सगळ्यांचंच अपेक्षा आहे. 110% पाऊस चांगला होईल असं म्हणतात. त्यामुळं कदाचित आपण अपेक्षा करूया जर निसर्ग चांगला राहिला, जर पाऊसकाळ चांगला राहिला तर ऊसाचं उत्पादन वाढेल. ऊसाचं उत्पादन वाढले तर साखर वाढेल, मोलॅसिस वाढेल, बी हेवी मोलॅसिस वाढेल आणि मग त्यानंतर ती सगळी सिच्युएशन पाहून मला असं वाटतं केंद्र सरकार त्याच्याबद्दलचा निर्णय घेईल. पण एकंदरीत साखर उद्योगाच्या संदर्भामध्ये केंद्राच्या धर्तीवर जे जे निर्णय अपेक्षित असतात किंवा ज्या निर्णयाची साखर उद्योगावरती दूरगामी परिणाम होतात हे सगळे विषय आता आम्ही राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या मार्फत आम्ही आता तयार करायला सुरुवात केलेली आहे आणि मला आनंद आहे की आम्ही पाठवलेले प्रस्ताव हे तातडीनं स्वीकारले जातात, त्याच्यावर चर्चा होती आणि त्याच्यावर त्वरित निर्णय होतात. कारण शेवटी हा खूप मोठा उद्योग आहे सगळ्या देशामध्ये आणि हा सोशल इकॉनॉमिकली डेव्हलपमेंट करणारा हा उद्योग आहे. ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं 5.5 ते 6 कोटी ऊस पिकवणारे शेतकरी आहेत. 4 ते 5 लाखापेक्षा अधिक संख्या ही कामगारांची आहे आणि खूप मोठा टर्नओव्हर ह्याच्यामध्ये होतो. त्याचबरोबर ऊस तोडणारा मजुरांचाही संसार प्रपंच ह्या उद्योगावरती अवलंबून आहे. छोटे मोठे उद्योग व्यवसाय ह्याच्यामध्ये अवलंबून आहे. त्यामुळं एकंदरीत सोशल इकॉनॉमी डेव्हलपमेंट करणारी इंडस्ट्री आहे, रोजगार निर्मिती करणारी इंडस्ट्री आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी इंडस्ट्री आहे. एक वेगळा प्रश्न मला असा विचारायला आवडेल की 2019 पासून आपण बघतोय म्हणजे साधारण की गेल्या 5 वर्षांमध्ये पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात आपल्याला होतीये हे दिसतंय. ऋतुचक्रच एक साधारण बदललेलं आहे की पावसाळा पुढे सरकलाय, थंडी कमी झाली आहे किंवा उन्हाळ्यामध्येही आपण आता सध्या बघतोय की तापमान प्रचंड वाढलेलं आहे. ह्या सगळ्याचा परिणाम साखर कारखान्यांवर होतोय का? ऊस उत्पादनावरती तर होतोच आहे, ते आपल्याला माहितीच आहे. पण यासाठी सरकारकडनं आधीच निर्णय होणं अपेक्षित होतं का, जे झालेलं नाही आणि म्हणून आता आपल्याला याच्यावरती इतकी तडक पावलं उचलावी लागतात? अशी काहीशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते का सध्या? नाही, ह्या 5-10 वर्षामध्ये निसर्गाचं चक्र पण आता बदलत चाललेलं आहे. आपण बघितलं गेल्या 10 वर्षामध्ये मान्सूनसुद्धा आता लेट व्हायला लागला. डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये पाऊस पडायला लागला. गेले 5 वर्ष सातत्यानं जानेवारी, फेब्रुवारी किंबहुना मार्चमध्ये सुद्धा गारपीट व्हायला लागली, म्हणजे गारांचा पाऊस पडायला लागला. ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळं हे सगळे निसर्गाचे जे ऋतू आहेत, जे चक्र आहे ते बदलत चाललेलं आहे
आणि साहजिकच शेवटी साखर उद्योग हा निसर्गावरती अवलंबून आहे प्रामुख्यानं. कारण रेनफॉल चांगला झाला, पाऊस चांगला झाला तर पाण्याची पातळी टिकलेली राहते आणि ऊसाला आपण पाणी उपलब्ध करून देऊ शकतो. आणि म्हणून त्याचबरोबर आता ग्रीन ट्रायब्युनलच्याकडून सुद्धा एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेसच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप स्ट्रिक्ट धोरणं आता ग्रीन ट्रायब्युनलनी सुद्धा जाहीर केलेले आहेत. म्हणजे झिरो पोल्युशन, त्याच्यानंतर पर्यावरणाचे त्या संदर्भातले इश्यूज. तर आता एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस हे पर्यावरण डिपार्टमेंट जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे ते पण खूप आता रिगरसली ह्या सगळ्या गोष्टी फॉलोअप करायला लागलेल्या आहे. आणि म्हणून एकंदरीत ही इंडस्ट्री जी आहे, जरी सोशल इकॉनॉमी डेव्हलपमेंट करणारी इंडस्ट्री जरी असली तरी वेळोवेळी राज्य आणि केंद्र सरकारला सुद्धा हे निसर्गातले जे बदल होत चाललेले जे चक्र आहे ह्याचाही विचार करावा लागेल. आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक लाँग टर्म 10 वर्षाची एखादी पॉलिसी मला असं वाटतं ही ह्या व्यवसायामध्ये आणावीच लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, आता निवडणुकीचं वातावरण चालू आहे, कोड ऑफ कंडक्ट आहे, त्यामुळे ह्याच्याबद्दल काही अधिक भाष्य करता येणार नाही. परंतु हे इलेक्शन संपल्यानंतर राष्ट्रीय सहकारी साखर संघ जो 500 साखर कारखान्यांचं एक फेडरल बॉडी आहे, तर आम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेऊ, वेगळे एक्सपर्ट्सला आम्ही बरोबर घेऊ आणि येण्या प्रकारे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये असा एखादा रोडमॅप आपल्याला तयार करावा लागेल. आणि तो केंद्र सरकारच्या मान्यतेनं एक शुगर केन डेव्हलप अशा प्रकारचा एक फॉर्म्युला एक 10 वर्षाचा आपल्याला करावं लागेल. ते आफ्टर इलेक्शन मला असं वाटतं त्याच्याबद्दल निश्चितपणानं फेडरेशन विचार करेल. त्यामुळे या प्रस्तावाला सध्या मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे आतापर्यंतचा जो साठा आहे त्याच्यापासून इथेनॉल बनवण्यासाठीची परवानगी जी आहे ती मिळालेली आहे आणि याच्यामुळे नक्कीच साखर कारखान्यांना दिलासा मिळालेला आहे. कॅमेरामन विजय राऊतसह देव्यानी अदलाबादकर, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.